नागपूरच्या कामठीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। शहाजाद शहाफत अन्सारींचा काँग्रेसला रामराम। माजी नगराध्यक्ष अन्सारींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। रत्नागिरीमध्ये राजन साळवींच्या मुलाची उमेदवारी शिवसेनेने नाकारली। राजन साळवींचा मुलगा नगरसेवक पदासाठी इच्छुक, तर मुलाला उमेदवारी नाकारल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा। अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचं जोरदार शक्ती प्रदर्शन। काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन। नगरसेवक पदासाठी एकत्रित उमेदवारी अर्ज भरले। गुंड घायबळ बंधूंसह 17 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई। पुण्यातील कोथरूड पोलिसांनी केली मोक्कांतर्गत कारवाई, तर कुंभरे बंधूंचे 10 फ्लॅट बळकावल्याप्रकरणी कारवाई। जळगावच्या पिंपरखेड येथे तलावात आढळला मृतदेह। 3 दिवसांपूर्वी याच तलावात मृतदेह सापडला होता। 2 मृतदेह एकाच तलावात आढळल्याने मोठी खळबळ। अलिबागमध्ये शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल। भाजपच्या तनुजा पेरेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला। पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात। 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या। अपघातात काही जण किरकोळ जखमी, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान। कोल्हापूरच्या कागलमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांकडून उमेदवारी अर्ज दाखल। जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचा हा पहिलाच उमेदवारी अर्ज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।